विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही। या विरोधात शिंदे गटाने मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध होत आहे, तर त्यांचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही असा सवाल याचिकेतून करण्यात आलेला आहे। ठाकरे गटाच्या 14 आमदारांना निलंबित करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आलेली आहे। तर याच संदर्भामध्ये अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतायत आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर। नाही, ही खूप मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण की ज्यावेळी विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आला होता त्याचवेळी स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील हे विधान केलं होतं की हा निर्णय आम्हाला मान्य नाहीये, कारण की आम्ही खरी शिवसेना आहोत। त्यामुळे आता ज्यावेळी हायकोर्टामध्ये हे भरत गोगावले पोहोचलेले आहेत, त्यांनी 14 आमदारांच्या विरोधात रिट पिटिशन दाखल केली आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे हे देखील सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत। मात्र एक शक्यता अशी सांगितली जाते की सुप्रीम कोर्टात ज्यावेळी ही सुनावणी होईल त्यावेळी असं म्हटलं जाईल की कदाचित हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये सुनावणी सुरू आहे, त्यामुळे आधी तुम्ही हायकोर्टातला निकाल येऊ दे, मग आम्ही या संदर्भात निर्णय घेऊ असा सुप्रीम कोर्टाकडून सांगितलं जाऊ शकतं। आणि यामध्ये एक चांगला वेळ हा शिंदे गटाला मिळेल, शिवसेनेला मिळेल, आणि म्हणूनच ही सगळी हायकोर्टामध्ये जाण्याची जी पायरी आहे ती उचलण्यात आली असेल, स्टेप उचलण्यात आली असेल। आता या संदर्भात हायकोर्टात काय निर्णय लागतो आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार हे अपात्र ठरतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, आणि त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणारच आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। खरं तर ठाकरे गट पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सज्ज झालेला आहे। शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटानं आक्षेप घेतला आणि या विरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानं या याचिकेची दखल घेतली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।